नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 23 मार्च शहीद दिन या प्रसंगी उत्कृष्ट प्रेरणादायी भाषण कसं करावं याबद्दलच मार्गदर्शन करणारा, माहिती देणारा हा यूट्यूब व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल की जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक, उत्तम वक्ता जर व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मोफत आणि निस्वार्थी भावनेनं दररोज दिलं जातं. मित्रांनो, 23 मार्च शहीद दिन आपण साजरा करत असतो आणि या प्रसंगी हे भाषण, हे मेरे वतन के लोगो जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कवी प्रदीप यांच्या या ओळी फक्त गीत नाहीत, तर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देशभक्तीची ज्वाला पेटवणारा एक जिवंत इतिहास आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण येथे एकत्र आलो आहोत त्या दिवसासाठी जो केवळ दिनदर्शिकेतील अर्थात कॅलेंडरमधील एक दिवस नाही, तर आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक अजरामर असलेला स्मरण दिन आहे. तो म्हणजे शहीद स्मृती दिन. होय मित्रांनो, 23 मार्च हा दिवस त्याग, शौर्य आणि देशभक्तीचा सर्वोच्च आदर्श आहे. आणि याच दिवशी क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारक त्रिमूर्तीनं भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फाशी पत्करली. मित्रांनो, कल्पना करा, त्या काळात देश गुलाम होता, अन्याय होत होता आणि स्वातंत्र्य हा फक्त एक स्वप्न होतं. पण या वीरांनी ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपल्या आयुष्याची आहुती दिली. त्यांनी आपल्या रक्तानं स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा केला. भगतसिंग हे केवळ नाव नाही, तर ती एक विचारधारा आहे, देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची. सुखदेव म्हणजे निस्वार्थ देशसेवेचा आदर्श आणि राजगुरू म्हणजे निर्भयतेचं प्रतीक. त्यांनी इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला, संसदेत बॉम्ब टाकून इन्कलाब जिंदाबादचा नारा दिला. तो नारा आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयात घुमतो आहे. मित्रांनो, आज आपण स्वतंत्र आहोत. आपल्याला आचार, विचार, उच्चाराचं अर्थात सर्व काही स्वातंत्र्य आपल्याला आहे. आपल्याला बोलण्याचं, जगण्याचं स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य मित्रांनो आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. मित्रांनो, आजचा दिवस आपल्याला एक प्रश्न विचारतो. आपण त्या बलिदानाची किंमत ओळखतो का? आपण आपल्या देशासाठी काय करतो आहोत? शहीदांचं स्मरण केवळ शब्दांनी नाही मित्रांनो, तर ते आपल्या कृतीतून झाले पाहिजे. आपण चांगले नागरिक बनलो, देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलला, तर त्यांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली ठरेल. चला, आज या बलिदान दिवशी आपण सर्वांनी या शहीद दिनाच्या दिवशी एक संकल्प करूया. देशाच्या एकतेसाठी काम करू, प्रामाणिकपणे आपली जबाबदारी पार पाडू आणि भारताला अधिक सक्षम, समृद्ध बनवू. शेवटी मी माझ्या भाषणाचा शेवट एका ओळीनं करतो. शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा, वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा. जय हिंद, भारत माता की जय. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.